हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल द शायनिंग ग्लॅम। आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फिटकरी बद्दल, म्हणजेच तुरटी बद्दल। आपल्या घरामध्ये अनेक वर्षापासून फिटकरीचा वापर केला जातो, स्किन केअर साठी, शेविंग नंतर, बॉडी केअर साठी। पण खूप जणांना फिटकरी कशी वापरावी याबद्दल काहीच माहिती नसतं। त्याची योग्य पद्धत काय आहे, ती कधी वापरावी, किंवा त्या वापरण्यामागे आपल्याला काही फायदा होतोय का किंवा त्याचा लॉस होतोय का, हेही काही लोकांना माहिती नसतं। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फिटकरीचे फेस साठीचे फायदे, बॉडी साठी ती कशी यूज करावी, ती सेफ पद्धतीने कशी यूज करावी, आणि ती कोणत्या स्किन टाइप साठी युजफुल आहे। तर प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। फिटकरीमध्ये अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असतात, म्हणून जर तुम्ही ते फेसवरती लावलात तर तुमच्या फेसवरचे जे बॅक्टेरिया असतात ते कंट्रोल करण्यामध्ये हेल्प करते। तर ती कशी वापरावी? तुम्ही फिटकरीला पाण्यामध्ये रब करा आणि कॉटनच्या हेल्पने ते पाणी तुमच्या फेसवरती लावून घ्या। 5 मिनिटांनंतर तुम्ही तुमच्या फेसला वॉश करा। जर तुमच्या फेसवरती खूप ॲक्ने किंवा खूप पिंपल्स असतील तर हा यूज करू नका। हा आहे फिटकरीचा पहिला फायदा। आता रेमेडीज आहे सेकंड, ती आहे स्किन टाइटनिंग आणि ओपन पोर्स साठी। एज, पोल्युशन, सन एक्सपोजर यामुळे आपल्या स्किनवरचे जे पोर्स असतात ते विजिबल दिसायला लागतात आणि स्किन खूप डल दिसते। फिटकरीमुळे स्किनला टेम्पररी टाइटनिंग इफेक्ट येतो आणि पोर्स सुद्धा मिनिमाइज होतात। तर तुम्हाला करायचं काय आहे, गुलाब पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये चिमूटभर फिटकरीची पावडर मिक्स करायची आहे आणि ती तुमच्या फेसवरती अप्लाय करायची आहे। यामुळे तुम्हाला ओपन पोर्सची जी समस्या असते ती दूर होते आणि स्किन सुद्धा थोडी टाइट दिसू लागते, पण हे एक टेम्पररी सोल्युशन आहे। तिसरा फायदा ऑइली स्किन साठी। जर तुमची स्किन खूप ऑइली असेल तर फिटकरी तुम्हाला खूप युजफुल होऊ शकते ऑइल कंट्रोल करण्यासाठी। पण ज्यांची स्किन ड्राय असेल त्यांनी फक्त वीक मध्ये एकदाच फिटकरीचा वापर करावा। चौथा फायदा वॅक्सिंग आणि शेविंग नंतर। हा खूप जुना आणि पॉप्युलर उपाय आहे। वॅक्सिंग आणि शेविंग केल्यानंतर जर तुमची स्किन रेड झालेली असेल, बर्न झालेलं असेल किंवा थोडंसं काही कट लागलेला असेल तर तुम्ही फिटकरीचा वापर करू शकता। तुम्हाला यूज कसं करायचं आहे, जिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल वॅक्सिंग किंवा शेविंग केल्यानंतर तिथे तुम्हाला फिटकरी घ्यायची आहे, थोडी पाण्यामध्ये डीप करून त्या जागेवरती तुम्हाला सर्क्युलर मोशनने लावायची आहे आणि ती फक्त 1 सेकंदासाठी अप्लाय करायची आहे आणि नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये रिलीफ मिळू शकतं। पाचवा फायदा बॉडी ऑर्डर आणि स्वेटिंग। पूर्वीच्या काळी फिटकरी एक डिओड्रंट म्हणून वापरलं जायचं आणि ऑर्डर कॉझिंग बॅक्टेरियाला कंट्रोल करण्यासाठी फिटकरीचा खूप मोठा फायदा होतो। त्यामुळे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी फिटकरी मिक्स केली तर तुम्हाला बॉडी ऑर्डर या मोठ्या समस्यापासून फायदा मिळू शकतो। 6वा फायदा स्किन क्लिन्झिंग। फिटकरीला ट्रेडिशनली अँटीसेप्टिक रेमेडीज म्हणून मानलं जातं, पण तुमच्या स्किनवरती जर मेडिकली काही इश्यू असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याचबरोबर सेन्सिटिव्ह स्किन वाल्यांनी फिटकरी जास्त यूज करू नका। पहिलं तुम्ही पॅच टेस्ट करा आणि नंतरच तुम्ही फिटकरीचा यूज करा। तर आता बोलूया प्रिकॉशन्स बद्दल, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे। सेन्सिटिव्ह स्किनने फिटकरी वापरू नये, आधी पॅच टेस्ट जरूर करणे, खूप वेळ फिटकरीचा वापर करू नये। ड्राय स्किन वाल्याने फिटकरी वापरल्यानंतर मॉइश्चरायझर यूज करणे अत्यावश्यक आहे। डोळ्यांच्या आसपास तुम्हाला फिटकरी वापरायची नाही आहे। फ्रेंड्स, नॅचरल रेमेडीज ह्या खूप युजफुल असतात, पण त्याचा ओव्हर यूज मुळे स्किन बॅरियरला डॅमेज होऊ शकतं। ग्लो आणि बेस्ट कॉम्बिनेशन, जर तुम्हाला ग्लो साठी फिटकरीचा वापर करायचा असेल तर तुम्ही गुलाब पाणीमध्ये थोडीशी फिटकरी टाकून तो एक स्प्रे बॉटल मध्ये भरून तुम्ही यूज करू शकता ग्लो साठी। त्याचबरोबर सेकंड ऑप्शन असं आहे की फिटकरी आणि ॲलोवेरा जेल ह्याला मिक्स करून तुम्ही तुमच्या फेसवरती अप्लाय करू शकता आणि 2 मिनिटांसाठी फक्त आपल्याला अप्लाय करायचंय, त्यानंतर नॉर्मल वॉटरने ते वॉश करून टाकायचंय। आणि फ्रेंड्स, नुसतं बाहेरून ग्लो आणून काही फायदा नसतो, तुम्हाला आतमधून सुद्धा तुमची हेल्थ
चांगली ठेवणं इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी तुम्हाला भरपूर पाणी प्यायचं आहे. त्याचबरोबर खूप जास्त झोप तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर हेल्दी फूड खायचं आहे आणि सनस्क्रीन वापरायला विसरायचं नाही आहे. हे सर्व इक्वली इम्पॉर्टंट आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहायचा आहे. तोपर्यंत बाय आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.